कोल्हापूर शहरात चंदनचोर पुन्हा सक्रिय झाले आहेत का? आणि त्याहूनही गंभीर म्हणजे 4 दिवस उलटूनही गुन्हाच दाखल झाला नसल्याचा नागरिकांचा आरोप. पाहूया हा विशेष रिपोर्ट. कोल्हापूर प्रभाग क्रमांक 19 मधील बँक शिपाई कॉलनी, पालकर हाऊस शेजारी कळंबा रोड परिसरात अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत 2 चंदनाची झाडे चोरी केल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक माहितीनुसार 20 जुलै रोजी पहाटे सुमारे 2:15 वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाली. सकाळी नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. नागरिकांचा आरोप आहे की पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला, सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले, मात्र 4 दिवस उलटूनही अद्याप गुन्हा नोंद व कारवाई झालेली नाही असा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते तानाजी जाधव व महानगरपालिकेचे कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि तक्रारदारांना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी सहकार्य केले. आता या प्रकरणातील चोरट्यांचा शोध कधी लागणार, गुन्हा नोंद झाला नसेल तर तो कधी होणार आणि शहरातील मौल्यवान चंदनाच्या झाडांचे संरक्षण कसे होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासनाची अधिकृत भूमिका मिळाल्यानंतरही तीही आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू. पाहूया सविस्तर सामाजिक कार्यकर्ते तानाजी जाधव यांची बाईट. आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक 19 कळंबा जेल शेजारील बँक शिपाई कॉलनीमध्ये. याच महिन्यात 20 तारखेला रात्री 2-2:15 वाजता अंधाराचा फायदा घेऊन परत महानगरपालिकेच्या बऱ्याचशाच लाईट पोलवरची लाईट नसल्याने या परिसरातील 2, एक रस्त्यावरील झाड आणि एका राहत्या घराच्या मागील बाजूस असणारं चंदनाचं झाड दोन चोरांनी ही झाडं चोरून नेलेली आहेत. याची तक्रार स्थानिक नागरिकांनी 20 तारखेलाच रात्री 21 तारखेला सकाळी जुना राजवाडा पोलीस स्टेशनला दिली होती. सकाळी पोलीस आले होते. पोलिसांनी त्या ठिकाणी पंचनामा केला आणि पोलीस निघून गेले. 4-5 दिवसानंतर चौकशी केली असता जुना राजवाडा पोलीस स्टेशनवाल्यांनी कोणतीही तक्रार दाखल करून घेतलेली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आज आपण कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुकादम अधिकारी यांना सूचना दिल्या, त्यांना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांच्याकडून आपण पंचनामा करून घेतला आणि आज त्यांना त्या नागरिकाला आणि कोल्हापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांना आपण जुना राजवाडा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी पाठवलेला आहे.